नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत भारतामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार किती गुन्हे दाखल झाले आणि किती लोकांना शिक्षा मिळाली आणि त्याची टक्केवारी काय होती, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी तुमचा मित्र, लीगल आणि बिझनेस कोच ॲडव्होकेट मनीष रणशूर तुमचं या प्लॅन इंडिया लीगलच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण आता ही जी सिरीज सुरू केली आहे ॲट्रॉसिटी ऍक्ट संदर्भातली, तिथे शेवटाकडे आपण पोहोचलेलो आहोत. आणि शेवटाकडे जात असताना मित्रांनो, ह्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी ऍक्ट आणि आतापर्यंत भारतामध्ये किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि किती लोकांना शिक्षा मिळाली, ह्याचा आपण आता अनालिसिस करणार आहोत, ह्या डेटाचा अनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी 2020 साली जो त्यांनी अहवाल सादर केला होता, ही सगळी आकडेवारी त्या अहवालातून आहे. त्या अहवालाचा आधार घेऊन ही आकडेवारी घेण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण ही आकडेवारीनुसार आता आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठल्या राज्यामध्ये किती गुन्हे दाखल झाले आणि किती लोकांना शिक्षा मिळाली. चला तर मित्र, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे. याच्यामध्ये सगळ्यात जे मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश, आणि ह्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्ह्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे. मित्रांनो, तर आपण उत्तर प्रदेशच्या आकडेवारीपासून सुरू करणार आहोत. मित्रांनो, लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका ही सगळी आकडेवारी. याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत जे 2020 नुसार जो NCRB जो सर्वे केला होता, त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये 2735 गुन्हे आतापर्यंत रजिस्टर झालेले आहेत 2020 पर्यंत. त्यापैकी अनुसूचित जातीचे जे व्यक्तीवर अत्याचार झाला ते गुन्हे आहेत 12,714, आणि अनुसूचित जातीच्या व्यक्तींवर जे अत्याचार झाले ते गुन्हे आहे 21. आतापर्यंत मित्रांनो, ह्या गुन्ह्यांचं सगळं म्हणजे 12,735 गुन्हे नोंदवले, आणि ह्या गुन्ह्यांचं जे कन्व्हिक्शन रेट आहे, किती लोकांना शिक्षा झाली, किती लोकांना दोषी याच्यामध्ये ठरवण्यात आलं, तो आकडा आहे मित्रांनो 2,772. म्हणजे 2,772 लोकांना आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये दोषी धरण्यात आलेला आहे. आणि ह्या दोषींची जो पर्सेंटेज आहे, टक्केवारी आहे, ते आहे 21.8%. 21.8% इतक्या लोकांना आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये शिक्षा झालेली आहे. मित्रांनो, याच्या पुढचं जे राज्य आहे ते राज्य आहे बिहार. बिहार राज्यामध्ये मित्रांनो आतापर्यंत म्हणजे 2020 पर्यंत 7,436 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 7,436 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यापैकी अनुसूचित जातीच्या व्यक्तींवर ज्यांनी अत्याचार केला असे गुन्हे होते 7,368, आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींवर अत्याचार झाला असे गुन्हे होते 68. मित्रांनो, आतापर्यंत फक्त 566 लोकांना फक्त आतापर्यंत त्याच्यातून शिक्षा मिळालेली आहे, दोषी त्यांना धरण्यात आलेला आहे. आणि हा जो पर्सेंटेज आहे मित्रांनो, हा 7.60% आहे. तिसरे जे राज्य आहे मित्रांनो, ह्या राज्याचं नाव आहे राजस्थान. राजस्थान ह्या राज्यामध्ये आतापर्यंत 8,535 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली. 8,535 गुन्ह्यांची नोंद राजस्थान राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यापैकी अनुसूचित जातीचे जे व्यक्ती होते त्यांच्यावर अत्याचार झाला अशा गुन्ह्यांची नोंद आहे 7,017. म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांवर जे गुन्हे अत्याचार झाला ते आहेत 7,017, आणि अनुसूचित जमातीचे जे गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ती आहे 1,518. आणि मित्रांनो, तिथे आतापर्यंत ज्या लोकांना दोषी धरण्यात आलेले आहे त्या लोकांची संख्या आहे 1207 लोकांना आतापर्यंत राजस्थानमध्ये दोषी धरण्यात आले, जे कन्व्हिक्शन झालेले आहे, त्यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. आणि त्याचं जे टक्केवारी आहे, पर्सेंटेज आहे मित्रांनो, ते आहे 17.2% लोकांना आतापर्यंत
राजस्थानमध्ये दोषी धरण्यात आलेले आहेत. पुढचं जे राज्य आहे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश आतापर्यंत SC/ST ऍक्टच्या नुसार 9,300 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. SC/ST ऍक्ट नुसार मध्य प्रदेशमध्ये 9,300 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यापैकी जे SC वर जे गुन्हे दाखल झाले अनुसूचित जातीवर ते आहेत 6,899 आणि जे गुन्हे ST वर दाखल झालेले अनुसूचित जमातीवर ते आहेत 2401. मित्रांनो आतापर्यंत जे कन्व्हिक्शन झालेलं आहे की ज्या लोकांना दोषी धरण्यात आलेला आहे ती संख्या आहे 1737 आणि परत रिपीट करतो 1737 लोकांना आतापर्यंत मध्य प्रदेशमध्ये कायद्याअंतर्गत दोषी धरण्यात आलेला आहे. आणि याचं जे कन्व्हिक्शन रेट आहे मित्रांनो जी आकडेवारी टक्केवारी आहे ती 25.2% मध्य प्रदेशमध्ये लोकांना दोषी धरण्यात आलेले आहे. पुढचा नंबर येतो मित्रांनो आपल्या राज्याचा महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्राची आकडेवारी मित्रांनो आहे 2,990 गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे. 2,990 गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे. त्याच्यापैकी SC वर म्हणजे अनुसूचित जातीवर जे अत्याचार झाले त्याची नोंद आहे 2401 आणि अनुसूचित जमातीवर जे गुन्हे जमातीवर जो अत्याचार झाला त्याची नोंद आहे 589. असे टोटल मित्रांनो 2990 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे महाराष्ट्रात. आणि दोषींची जी संख्या मिळतात ज्या लोकांना आतापर्यंत दोषी ठरवण्यात आलेले आहे या 2020च्या आकडेवारीनुसार तो आकडा आहे फक्त 125 माफ करा 125. आणि याचा जो कन्व्हिक्शन रेट आहे मित्रांनो तो आहे 5.2. म्हणजे सगळ्यात वर्स्ट जो कन्व्हिक्शन रेट आहे तो महाराष्ट्राचे फक्त 5.2. मित्रांनो पुढचं जे राज्य आपण घेणार आहोत ते राज्य आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यामध्ये आतापर्यंत ह्या कायद्यानुसार जे गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ते गुन्हे आहे 1475. परत एकदा सांगतो 1475. SC वर जे गुन्ह्यांची नोंद झालेली आहे अत्याचार झाले ते आहे 1128. ST वर जे अत्याचार झाले त्याची नोंद आहे 329. आतापर्यंत जो कन्व्हिक्शन रेट आहे आतापर्यंत ज्या लोकांना दोषी धरण्यात आलेले तो आकडा आहे 54. आणि तिथला जो कन्व्हिक्शन पर्सेंटेज आहे मित्रांनो तो आहे 5.8. माफ करा 4.8. म्हणजे 4.8% लोकांना याच्यामध्ये कन्व्हिक्शन झालेलं आहे मित्रांनो. तर आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की कन्व्हिक्शन राज्यानुसार कसं बदलत गेलेलं ते आपण बघू शकतो. पुढचा जो राज्य आहे मित्रांनो तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये टोटल जे गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ती आहे 1117. SC वर जे गुन्हे झाले म्हणजे SC वर ज्याने अत्याचार केला अशा गुन्ह्यांची संख्या आहे 1144. ST वर ज्याने अत्याचार केला अशा गुन्ह्यांची संख्या आहे 27. इथं दोषी ज्यांना ठरवण्यात आलं त्या दोषींची संख्या आहे त्या आरोपींची संख्या आहे 213. आणि जो कन्व्हिक्शन पर्सेंटेज आहे मित्रांनो 18.6%ला तमिळनाडूमध्ये दोषी धरण्यात आलेला आहे. पुढचं राज्य आहे मित्रांनो कर्नाटका. कर्नाटका या राज्यामध्ये आतापर्यंत 2210 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. 2210. SC मध्ये जे SC वर जे गुन्हे दाखल झाले मित्रांनो ते आहे 1347. ST वर जे अत्याचार झाले त्या गुन्ह्यांची संख्या आहे 367. आतापर्यंत मित्रांनो 166 लोकांना कन्व्हिक्ट करण्यात आलेलं आहे त्यांना दोषी धरण्यात आलेला आहे. आणि हे पर्सेंटेज जे आहे मित्रांनो ते आहे 10.5%.